जागतिक वारसा स्थळांमध्ये पन्हाळगडाचा समावेश झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध लादले जाणार नाहीत असं सांगत गडावरील मानवी वस्ती अन्यत्र हलवली जाणार ही निव्वळ अफवा आहे असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केलंय। पन्हाळगडाच्या वारसा स्थळांमधील समावेशासंदर्भात नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळवासियांशी संवाद साधला। जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊनच पन्हाळगडाचा वारसा स्थळामध्ये समावेश केला जाणार असल्याचं सांगत गडावरील शासकीय कार्यालये हलवली जाणार नाहीत, नवीन बांधकामं आणि सध्याच्या बांधकामांच्या दुरुस्तीसाठीची पूर्वीची नियमावलीच लागू राहील असं सांगत स्थानिकांच्या बहुतांश शंकांचं निरसन केलं। काही लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं, ते दूर करण्यासाठी सर्व नागरिकांच्या विनंतीनुसार आज मी इथे पन्हाळा क्लब हाऊसमध्ये बैठक घेतली। जमलेल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या मांडल्या, त्याच्यावरती उत्तरंसुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आणि एकंदरीत एक चांगल्या पद्धतीचा संवाद नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये झाला आणि या संवादांती नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आणि यानंतर जागतिक वारसा स्थळाच्या अनुषंगाने जी तयारी आपली पन्हाळ्याची सुरू आहे आणि याशिवाय पन्हाळ्याचा जो काही सस्टेनेबल विकास चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पर्यटकांना सुविधा देणं असेल किंवा इतर विकासाच्या ज्या योजना असतील त्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नागरिकांच्या विनंतीनुसार 5 पुरुष आणि 5 महिला यांची नावंसुद्धा आपण देण्याचं सर्वांना सुचवलं आणि ती नावं आल्यानंतर यापुढे जी प्रशासनाच्या समितीकडून जी कारवाई केली जाणार आहे त्यामध्ये या समितीच्या सदस्यांनासुद्धा कॉन्फिडन्समध्ये घेतलं जाईल, त्यांनासुद्धा माहिती दिली जाईल आणि कोणतेही गैरसमज ही प्रोसेस चालू असताना लोकांच्या मनामध्ये राहणार नाही, त्यासाठी प्रशासन पूर्णपणे दक्ष राहील आणि चांगल्या पद्धतीने या विषयांमध्ये असेल किंवा पन्हाळा पर्यटन स्थळ म्हणून विकासामध्ये पुढे जाण्यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन प्रशासन पुढे जाईल। पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर पन्हाळगडावरील विविध व्यावसायिकांवर निर्बंध लादले जाणार असल्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे आज पन्हाळगडावरील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून बैठकीला उपस्थिती लावली होती। या बैठकीला पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, भारतीय पुरातत्व विभागाच्या फाल्गुनी काटकर यांच्यासह पन्हाळावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते।